आज सकाळी जवळपास 10:30 वाजता गंगापूरच्या सरपंच सौभाग्यवती गायकवाडताई यांच्या वरती अविश्वास ठरावाच्या अनुषंगानं प्रशासनानं त्या ठिकाणी मतदान घेण्याचं ठरवलं आणि ही प्रक्रिया आज दिवसभरात जवळपास सकाळी 9 पासून ते सायंकाळी 8:30 पर्यंत ही प्रक्रिया त्या ठिकाणी चालली। जवळपास 2511 मतदारांनी त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला आणि त्या सहभागातून जवळपास त्यांच्या विरोधात 352 मतदारांनी मतदान केलं। त्यांच्या बाजूने जवळपास 1058 मतदारांनी मतदान केलं आणि जवळपास 316 मताधिक्याने त्या ठिकाणी आज गंगापूरच्या सरपंच सौभाग्यवती शीतलताई गायकवाड यांच्या विरोधातला अविश्वास ठराव पारित झाला। त्यापूर्वी लातूरचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीमध्ये सुद्धा जवळपास 11 विरुद्ध 3 अशा मतांनी त्या ठिकाणी ठराव पारित झाला होता। त्यांनी ह्याच ठरावाची प्रत लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून दिली। त्यांनी पुन्हा 7 दिवसाच्या आत ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी ग्रामसभेतून हा ठराव घ्यावा अशा सूचना लातूरचे व्हिडिओ भालके साहेब यांच्याकडे दिल्या। त्या पद्धतीने आम्हाला सर्व नोटिसा सरपंच उपसरपंच आणि आमचे सगळे सदस्य यांना मिळाल्या। भालके साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण कृतीतून ही ग्रामसभा या ठिकाणी आयोजित केली। जवळपास त्यांचे 6 ते 7 दिवस या नियोजनामध्ये गेले। अतिशय कायद्याला धरून मला वाटतं न भूतो न भविष्यती अशी ही ग्रामसभा या ठिकाणी आज ठरली। ग्रामसभा म्हणजे 100 लोक अशी त्याची एक संकल्पना आहे, परंतु आज तसं झालं नाही। आम्हालाही 2 दिवस मिळाले लोकांकडे जायला आणि आम्ही मतदारांकडे जाऊन गेलो, परंतु जवळपास 2511 मतदारांनी त्या ठिकाणी मतदानाचा आपला कौल बजावला। वेळ फार कमी होता। 11 वाजता मतदानाला सुरुवात झाली, 5 वाजता तिची वेळ संपण्याची होती, म्हणजे जवळपास 4 तास डिले मतदान। अशी ही प्रक्रिया असताना सुद्धा 2511 लोकांनी तिथं येऊन स्वतः प्रोसिडिंगवरती सही करून आपला मतदानाचा हक्क बजावला आणि या मतदानातून गंगापूरच्या सरपंच सौ शीतल गायकवाड यांच्या विरोधात हा कौल दिला। 316 मतांनी मतदारांनी आपला त्या ठिकाणी त्यांच्या विरोधातला जो अविश्वास आहे तो पारित केला आणि अशा पद्धतीनं खरं तर ही न आवडणारी गोष्ट आहे। ज्या सरपंचांना या गावातल्या मतदारांनी कार्यकर्त्यांनी अतिशय मान आणि सन्मानानं त्या ठिकाणी पदावरती विराजमान केलं, त्याचा मान सन्मान त्यांनी ठेवायला पाहिजे होता।
होतो तसं काही झालं नाही. आमच्यावरतीच अनेक आरोप करण्यात आले आणि आम्हाला भ्रष्टाचारी असं संबोधण्यात आलं. तर त्याला आम्ही कधीही उत्तर दिलं नाही. आजच्या ग्रामसभेमध्ये जी क्लिप आपण जर काढून पाहिली तर त्यांनी आमच्याविषयी अनेक त्या ठिकाणी आमच्याविषयी जी माहिती आहे ती चुकीची माहिती त्यांनी त्या स्टेजवरनं दिली. आम्ही निमूटपणे ते ऐकली. आमच्या कार्यकर्त्याने ऐकली, मतदारांनी ऐकली. जवळपास 600 ते 700 लोक त्या ठिकाणी बसलेले होते. या सगळ्यांनी ऐकलं आणि त्याचा परिणाम असेल, कमी अधिक असेल, एवढं ऐकून सुद्धा त्यांनी मतदान त्यांच्या विरोधात केलं आणि त्यांना त्या पदावरून पायउतार करण्याचं काम सुद्धा इथल्या बहादर मतदारांनी केलं. हे सगळं श्रेय आमच्या पक्षातील कार्यकर्ते असतील, वेळोवेळी तहसीलदार असतील, व्हिडिओ असतील, यांनी घेतलेल्या भूमिका आणि जो जनतेचा विश्वास आमच्यावरती होता पूर्वीपासून तो पुन्हा एकदा त्यांनी सार्थ ठरवला आणि पुन्हा एकदा आमच्यावरती एक मोठा विश्वास आणि जबाबदारी त्यांनी टाकली. या विश्वासाला कुठेही आम्ही पुन्हा तडा जाऊ दिला जाणार नाही. पुन्हा एकदा या गावच्या विकासामध्ये आम्ही सहभागी होऊ. पुन्हा एकदा या गावच्या विकासाची गती आम्ही गतिमान करू. एवढाच एक विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा या गावातील मतदारांना मी देतो आणि सर्वांचे कार्यकर्त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. एवढंच मी बोलून